साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मार्कंडेय मंदिरात शतचंडी याग पद्मशाली ज्ञाती संस्थेचे शतकपूर्तीनिमित्त आयोजन। पद्मशाली समाज कुलदैवत महर्षी मार्कंडेय यांच्या सिद्धेश्वर पेठेतील मंदिराला 100 वर्ष होत आहेत। त्यानिमित्त नव्या वर्षात अनेक धार्मिक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। मार्कंडेय महाराजांनी मृत्यूवर विजय मिळवल्यानंतर त्यांनी देवीची उपासना केली, दुर्गा सप्तशती या भातची रचना केली। त्यामुळेच प्रमुख शनीपीठाच्या ठिकाणी मार्कंडेय स्नान आहे अशा पवित्र ग्रंथाचे पारायण व्हावे, त्याने समाजात नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून 18 ते 25 जानेवारीपर्यंत शतचंडी याग आणि पारायण सोहळा आयोजित केल्याची माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारे यांनी दिली। 18 जानेवारीला दुर्गाष्टमीच्या दिवशी यागाला सुरुवात होईल। 25 जानेवारीच्या पौर्णिमेपर्यंत याग आणि दुर्गा सप्तशती ग्रंथ पारायण सलग सुरू राहील। ज्या समाज बांधवांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात नाव नोंदणी करावी। या यागाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष महाकाळी यल्दी, सरचिटणीस संतोष सोमा, सहचिटणीस राजमहेंद्र कमटम, रमेश कॅरमकोंडा आदी प्रयत्नशील आहेत। पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय यांच्या मंदिराला सिद्धेश्वर पेठेतील 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं 18 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत शतचंडी यज्ञ याग महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। तेव्हा आमच्या पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येत आहे की ज्यांना या शतचंडी यज्ञाला बसवायचं आहे त्यांनी श्री मार्कंडेय मंदिर येथे नाव नोंदवावे अशी पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्फे विनंती करण्यात येत आहे।